ते पाहणं उचित ठरेल। सलामीची जोडी मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला। फलंदाज विनोद आणि प्रणय इंदारकर हे दोन फलंदाज पहा मिळतात आपल्याला। आणि गोलंदाजी मार्कवरती अक्षय पाटील। अक्षयला पाहतो पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय। खेळपट्टीचा विचार केला तर अत्यंत चांगली पोषक खेळपट्टी आहे, फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी अनुकूल आहे। त्यामुळे कधी या खेळपट्टीवरती धावा होतील आणि कधी चेस नाही होतील हे तर पाहणं सुद्धा पसंत करेल प्रेक्षक वर्ग। फार मोठ्या संघटने उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सुद्धा स्वागत आहे। चला सुरुवात करा सामन्याला, जास्त वेळ नको। सकाळचे ठीक 11:20 होतात आणि सामना पहिला पहा मिळतो आपल्याला। गेम प्ले। हा थार गाडी कोणाची आहे ती जरा बाजूला काढा तिकडे। थार गाडी रस्त्यामध्ये गाड्या कोणी पार्क नका करू। गेम इज ऑन। पहिलाच बॉल बिगिट केलाय, सरळ केल्या स्टँड अँड डिलिव्हर। चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिल्याच बॉलवरती षटकाराने आघात। बॉलला बॅकलिपचा वापर करत असताना षटकार ठोकला, आपल्या मनगटातली ताकद दाखवली, कारण त्यांना माहित आहे की 79 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच मध्ये। त्यामुळे पहिल्या चेंडूवरती षटकार आले। 6 ने अकाउंट ओपन करत असताना भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू पहा मिळतो आपल्याला। विनोदला पाहतोय स्ट्राईक वरती। ओ आताचा बॉल चांगला होता, पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा हा चेंडू होता। चेंडू जातोय डॉट। पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल। जे मैदानामध्ये विहीर दिसते तेथे जर चेंडू अडकला तर एकच धाव आहे आणि तिच्या बाहेर निघाला तर तुम्ही धाव घेऊ शकता, हरकत नाहीये। धावा लागल्यात त्या स्कोरबोर्डवरती 6 धावा। ऑन साइडला पुल करायचा होता, डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं जातोय। फिल्डर आल्या तोपर्यंत एकेरी धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं। 7 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय। भलं मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, मात्र लक्ष किती मोठं असू द्या, ज्याप्रमाणे लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठे पडके खेळावेच लागतात तुम्हाला। अशा अनुषंगाने आज मात्र ही जोडी मैदानावरती प्रणय इंदारकरला पाहतोय आपण स्ट्राईक वरती असताना। मग अशी गोलंदाजी करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्या। हा जेन्युइन ऑलराऊंडर आहे। यस गाडी गाडी पहा कोणाची गाडी। आकाश तुमची गाडी आहे का? 4 व्हीलर गाड्या कोणाच्या आहेत ना, थोड्या पाठीमागे उभे करा। थार गाडी, थार गाडीचे मालक चला गाडी आपण साईडला घ्या, कारण त्याच्यावरती त्या काचेवरती सूर्याची किरणं पडतात आणि ती परावृत्त होऊन खेळाडूंना त्रास होतो। ओके थँक्यू। धावा झाल्यात त्या 7। भलं मोठं टार्गेट आहे मॅच मध्ये। अत्यंत चांगलं ग्राउंड पाहतोय भंडारली गावाचं। अगदी चारू बाजूला पाहिलं तर गोडाऊन्स आणि या आतमध्ये बसलेलं हिरवगार हे मैदान, कारण आता मैदानच राहिली नाही। प्रत्येक गावाला क्रिकेट खेळण्याची आता जास्त हौस झाली आहे, त्यामुळे आता मैदानं दुर्मिळ होत चालल्यात। राहिलेली मैदानं तरी आपण आपल्याला वाचून ठेवावी लागतील आता येणाऱ्या काळामध्ये। चला जाऊया गेम मध्ये। पुन्हा एकदा बिग हिट, फटका पसलाय। लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे, जजमेंट चुकलाय। दिनेश पाटील होते, चेंडू गेलाय निघून बाउंड्री लाईन च्या बाहेर। चौकार 4।
झेलचा अंदाज घेता आला नाही. या लॉंग ऑफला फल्डर उपस्थित होते मात्र झेल सुटला जातोय. ओ पुन्हा एकदा एज लागतोय. चेंडू पाठीमागे चाललाय जिथे एक धाव मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर डॉट एकेरी धाव. पुन्हा एकदा चौकार एकेरी धाव. 5 चेंडूंचा खेळ संपला अद्यापपर्यंत. या षटकामध्ये पहा मिळतो आपल्याला 12 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. जवळजवळ 16च्या सरासरीने आस्किंग रन रेट प्रति षटकामागे 16चा पाहिजे. टीम मोकाशीपाडा संघाला त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत. मैदानाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये एवढ्या धावा झाल्या. फुलटॉस बॉल फिल्डर नाही आहे. चेंडू चाललाय. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिळती 4. गुड शॉट. फिल्डिंग करून घ्या. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 16ची सरासरी पाहिजे होती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. मात्र तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्य टिकवावं लागतंय. जर सातत्य टिकवलं तरच तुम्ही क्रिकेट पुढे घेऊन जाऊ शकता, विजयाचं लक्ष्य गाठू शकता. त्यामुळे सुरुवात चांगली आहे. असं म्हणतात की वेल बिगन इज अ हाफ डन. कारण कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली असेल तर ते पुढचं काम अर्धपेक्षा जास्त चांगलं झालेलं असतं. म्हणून सुरुवात आक्रमकतेने केली आहे. त्यामुळे तुम्हाला आता तिचं सातत्य टिकवावं लागेल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेल्यात. तर सर्वांचं मनापासून स्वागत. आमच्या आगासनचे महादेव बेडेकर हे सुद्धा सामना पाहतात. आपलं मनपूर्वक स्वागत. चला दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला P2 मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वडवली ए च्या विरोधात कौसा संघ आणि त्यानंतर सापाडे आणि त्यानंतर चेंज द गेम वडवली बी आणि त्यानंतर देसाईच्या विरोधात जीजी स्पोर्ट वाकळण. 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पहा मिळतील. हे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे. इथे ना कोणता संघ मोठा ना कोणता छोटा. डायरेक्ट लॉट्स उडवले जातात असे बऱ्याच ठिकाणी होत नाही आहे. मात्र इथे मोठ्या मोठ्या संघांना सुद्धा परास्त करण्याची ताकद ठेवतोय तो कल्याण डोंबिवलीचा संघ. त्यामुळे कोणत्या संघासमवेत कोणता संघ येईल आणि खेळेल आणि कधी पराजय करतील या संघाला हे सांगणं फार कठीण. चला गेम प्लेइंग करा. श्रीनाथ पाटील आज आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि प्रमोददादा पाटील. पहिलाच बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर मात्र स्क्वेअर होते. चेंडूला आतमध्ये ढकलायचं होतं मात्र नाही करू शकले कारणामा. पुन्हा एकदा चौकार. थँक्यू. प्रणोदच्या बॅटमधून हा दुसरा चौकार होता. एक चौकार एक षटकार विनोदच्या बॅटमधून सुद्धा येताना पाहायला मिळाला आपल्याला. त्यांना माहीत आहे 80-79 धाबांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे मोठे फटके तर खेळावेच लागतील. हो सरप्रायझिंग डिलिव्हरी. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न राहिला आहे. गोलंदाज किरणला पाहतोय. पॉवर प्लेचे दुसरं षटक आपल्या टीमच्या बाजूने घेऊन आलाय. खेळपट्टीचा अंदाज केला तर अतिशय चांगली फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी अनुकूल ठरली आहे ही खेळपट्टी. त्यामुळे अगदी सहजरित्या बॅटवरती चेंडू येतात. ड्राईव्ह करत असताना तुमच्याकडे फक्त पदलालित्य पाहिजे, टायमिंग पाहिजे, चांगला क्रिकेट खेळण्याची संधी पाहिजे, अनुभव पाहिजे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल. ओ लेग स्टंप सोडून गेलाय. दिशा हरवलाय. पहिला बॅट. एक अबांतर धाव मिळत असताना पहा मिळतो आपल्याला. 2 फलंदाज अद्याप खेळत असताना 21 21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. जेथे
टीम निघू संघाने पहिल्या षटकामध्ये 21 धाबा बनवल्या, मात्र दुसरं षटक त्यांचं 13 धावसंख्येचं आलं. तिसऱ्या षटकात 11 आल्या, चौथ्या षटकात पुन्हा एकदा 17 आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धाबा आल्या. त्यामुळे धाबांचा सिलसिला कायम सुरू राहिलाय. फुलटॉस कॅचिटचा कॉल, फिल्डर उपस्थित आहेत. काय केलंय मिसफील्ड, हाताला ब्रश होऊन चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड षटकार. होती तिथे खेळाडूला आयुष होते. आयुष्य हाताला चेंडू ब्रश होऊन पाठीमागे गेला. झेल टिपण्याची संधी होती. अशा संध्या तुम्हाला क्रिकेटमध्ये वारंवार येत नसतात. संध्या तुम्हाला उपलब्ध कराव्या लागतात आणि संधीचं सोनं करता आलं पाहिजे, कारण एकाच चूक तुम्हाला खूप मागात पडत असते. पुन्हा एकदा फुलटॉस, चेंडू गेलाय पाठीमागे. एक धाव मिळत असताना पहा मिळतो वाईट बॉल. 1+1 बाय 1 गेट 1. मोकाशी पाड्याला विनंती आहे, डगआउट थोडंसं शांत ठेवा. आतमध्ये कोणालाही जाता येणार नाही. ड्रिंक स्टॉल होईल तेव्हा जाऊ शकता. ही आयोजन कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यांचा खेळ त्यांना खेळू द्या, कारण मैदानामध्ये जेव्हा आपण बॅटिंग बॉलिंग करताना तेव्हा तिथे काय चाललेलं असं ते त्यांनाच माहिती असं. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेचलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर नाही आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. ती लावल्या गेल्यात. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रणय इंदारकर आणि त्याचबरोबर विनोद इंदारकर ह्या 2 खेळाडूंना पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंट म्हटलं की रायगड ठाण्यामध्ये सातत्याने ही वाहिनी चालते आणि प्रेक्षक मात्र अलोट संख्येने गर्दी करत असतात यूट्यूबवरती. त्यातल्या त्यात आमचे रोंजणगावचे प्रसिद्ध चकवावादक निवेदक गोपीनाथजी घरत हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं करूया आपण स्वागत. चला, चौकार षटकारांची बरसात होत असताना पॉवर प्लेमध्ये चांगल्या धावा पहा मिळतात. लेग स्टंप दिशा हरवलाय. गोलंदाज प्रेशराइज क्रिकेट पहा मिळतो आपल्याला. चौकार षटकार आले की थोडासा गोलंदाज संभ्रमात पडतोय की आता कशा प्रकारे आपण गोलंदाजी करायची, आणि त्याच अनुषंगाने थोडासा प्रेशर क्रिएट करत असताना हो हलक्या हाताने फिल्डर नाही आहे. फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. सुपर चौकार. गुड शॉट. झेल सोडल्यानंतर मात्र त्याची पुरेपूर किंमत तुम्हाला मोजावी लागली आहे. त्यामुळे तुम्हाला आता विचार करावा लागेल की आपण आता केलेल्या चुका किती महागात पडतात. हो, आताचा बॉल चांगला होता. अगदी खोलवट टप्प्याचा एकेरी धाव मिळेल. फिल्डर उपस्थित झाल्यात आणि पहिल्या 2 षटकांचा कैद समाप्त होतं. P2 मध्ये सुद्धा धावा आल्या. P1 मध्ये सुद्धा धावा पाहायला मिळाल्या. एकूण पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकामध्ये धावा झाल्यात त्या 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 79चं टार्गेट आहे. 41 धावा 2 ओव्हरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त धावा तुम्ही बनवल्यात. त्यामुळे आता निघू संघाला विचार विमर्श करावा लागेल की येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता आपल्याला कशा प्रकारे खेळ करायचा आहे. डीजे
ओव्हरचा खेळ संपलाय. 2 मध्ये 41 धाबा आल्या. 12 बॉलमध्ये 41 धाबा. एक क्रिकेट आहे, कधी चढ उतार पहा मिळतात, कधी 12 बॉलमध्ये 12 होत नाही आहे. आज 41 धाबा झाल्या या खेळपट्टीवरती. सकाळच्या या थंडगार वातावरणामध्ये सुद्धा धावा यायला लागल्यात. त्यामुळे विचार करा येणाऱ्या आणखीन पुढच्या वेळेमध्ये या खेळपट्टीवरती किती धावा होतील. गोलंदाज पाहतोय तिसरं षटक. अक्षय पाटीलचा वापर केला. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं होतं त्याच गोलंदाजाचा वापर आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये करण्यात आला आहे. चला सामना सुरू करा प्लीज, वेळ नको, लक्ष ठेवा वेळेवरती. सर्व संघांना सूचना आहेत, कारण आज आपल्याला 7 मॅच कव्हर करायचे आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. सिली मिड ऑफला फिल्डर आल्यात, बॉलला उचलतील, लेगबाजचा इशारा आलाय. तोपर्यंत सिंगल एकवटली गेली आहे. अद्यापर्यंत 42 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली आहे या दोन इंदारकर बंधूंच्या माध्यमातून. ही पार्टनरशिप पहा मिळतं आपल्याला. 42 धाबा. पहिला सामना, पहिल्या सामन्यामध्ये धाबांचा अक्षरशः पाऊस पडला या मैदानावरती. 79 बनवल्यात. 79चं टार्गेट आहे. बिग हिट केलाय, फटका पसला हवेमध्ये की टायमिंग प्रॉपर आहे. ताकदीचा वापर, चेंडू करतो हवाई सफर, षटकार. तर बघा, या दरम्यान माजी सरपंच तथा सिने अभिनेते भंडारली गावचे अनबान शान कैलासजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. विनंती असेल कैलास पाटील यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. और टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. चला मान्यवर ग्रामस्थ मंडळ, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपण आपली स्पर्धा आहे त्यामुळे आपण बाहेर कुठेही थांबू नका. 49 धाबा झाल्यात. 49 धाबाची पार्टनरशिप बिल्ड होत असताना पहा मिळतो आपल्याला. अत्यंत चांगला क्रिकेट या मैदानावरती खेळत असताना दोन्ही टीम निगूच्या विरोधात मोकाशी पाडा या भंडारलीच्या मैदानावरती पाहतोय. सर्वीकडे हिरवगार हे मैदान पहा मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आलाय. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी हाब हमारी. थँक्यू. चांगल्या धावा पाहा मिळतात. अद्यापर्यंत 3 षटकार आल्यात विनोदच्या बॅटमधून. प्रणय इंदरकरच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार, 2 चौकार. चौकार षटकाराचीच भाषा कधीपासून पहा मिळते आपल्याला. सिंगल डबल्स कमी पाहिले आपण. त्यामुळे जे 79चं टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. चांगली सुरुवात केली आहे. आक्रमकतेने सुरुवात करत असताना या धावा पहा मिळतात. फुल टॉस बॉल होता, वाईड बॉल. पंच बाडचा इशारा करत असताना गोलंदाज हताश झालाय. निष्प्रभ ठरत असताना पहा मिळतो आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स अडवलाय. तर दरम्यान शत्रुघ्न पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे मंचावरती या. आपण उपसरपंच शत्रुघ्न पाटील यांना विनंती आहे की मंचावरती यावं. त्याचबरोबर त्यांचे समवेत संजय पाटील या. आपण स्पर्धा आपली आहे त्यामुळे आपल्याला मंचावरती येऊन स्थानबद्ध बाबा. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती आहे, जजमेंट चुकलंय. पुन्हा एकदा कॅचेस ड्रॉप, कॅचेस ड्रॉप. अद्यापर्यंत आता रनआउटची शक्यता पाहावं लागेल या ठिकाणी. छेल सोडलाय. 2 धाबा सुद्धा मिळाल्या.
3 ओव्हरचा खेळ संपला. 59 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्यात. आता फक्त 20 धाब्यांची 20 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 20 करायच्या. टीम मोकाशी पाड्याला रेडी आहे. सामना अगदी सोपा झालाय. पार्टनरशिप बेल्ट होत असताना या दोन फलंदाजामध्ये बंडारली गावचे उपसरपंच शत्रुघ्न बाबूराव पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. चला 12 मध्ये 20 बनवायचे. सामना थोडासा सोपा होत असताना पहा मिळतो. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी. टॉस झालाय. कौसा संघाने टॉस जिंकला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम वडवली ए ला. एज लागतोय. चेंडू पाठीमागे चाललाय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. नकार दिला जातोय. एकच धावसंख्येवरती समाधान. एक नकार दिला गेलाय. एक धाव घ्यायची होती अशा बैला पाहतोय आपण. 11 मध्ये आता 20 धावा करायच्या. टीम मोकाशीपाडा संघाने अतिशय चांगला स्टार्ट दिला. मी अगोदरच सांगितलं की चांगला कामाची सुरुवात करायची असेल मोठ्या तर तुम्हाला आक्रमकतेने करावी लागते. आक्रमणाला सुरुवात केली आणि करता करता मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये पहा मिळतात. श्रीनाथ पाटीलचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आपलं वडवली संघाचा. यावेळेस फटका चांगला डीप मध्ये चेंडू गेलाय. तोपर्यंत 2 धावा. 2 धावसंख्येला आकार दिला जातोय. एकसष्ट धाबा पहा मिळतात आपल्याला. कुशाल स्पोर्ट श्रीशा 11 सापाड टीमचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. आपण दूरवरचा प्रवास पार करून वेळेवरती अगदी पोहोचलात त्याबद्दल आपलं स्वागत. सापाड संघ चला 102 मध्ये रूपांतर केलंय. अद्यापर्यंत एकही विकेट नाही आहे. त्यामुळे आता तुम्हाला विजयाच्या दिशेने अगदी वाटचाल करत असताना धाबा झाल्यात त्या आता एकूण 63 धाबा. चौथं षटक गोलंदाज हर्षल. अद्यापर्यंत 3 बॉलमध्ये 4 धाबा खर्च केल्यात हर्षलने. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेतून आहे. लॉनचा फोल्डर पाहत राहिला. स्टॅन अँड डिलिव्हर आक्रमकता दाखवली आहे. षटकार. एकोणसत्तर धाबा झाल्या. आता फक्त 10 धावा संख्येची गरज आहे. 8 बॉल 10 ची गरज. 79 धाबांचा टार्गेट होतं भलं मोठं. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला. मिड विकेटला फल्डर उपस्थित आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय फेकलाय तोपर्यंत 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पहा मिळतोय आणि या 2 धाबा कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे. अगदी चेंडूवरती वेगाने येणं चेंडूला उचलणं ते 2 धाबा पूर्ण करणं. 71 धाबा पूर्ण झाल्यात. लास्ट टू गो. 43 या धावसंख्येवर 42 या धावसंख्येवरती खेळतोय विनोद इंदारकर. फुल टॉस आणि फुल टोल वसूल करत असताना ठोकलाय तो षटकार.
थँक्यू यस श्रीनाथ पाटील. इट्स नो बॉल. वा, नो बॉल आणि नो बॉलवरती या स्कोर लेवल झाला. एका धाब्याची गरज आहे आता. स्कोर लेवल झालेला आहे त्यामुळे फक्त आता एका धाब्याची गरज आहे आणि येथे विजयाचा फटका येत असताना पाहा मिळतोय. 80 धावा चेस केल्या गेल्यात. वा, वेल प्लेट. आणि विनोद एंदारकरच्या धावा झाल्या त्या एकूण नाही, एकाची गरज होती म्हणजे एकच मिळेल. ते चौकार जर गेला असतं तर ठीक होता. 49 धाबा नाबाद राहिल्या. जोरदार टाळा विनोद एंदारकरसाठी. पहिल्या मॅच मध्ये 49 नाबाद राहिलाय तो. वेल प्लेट. सुरुवातीचा सामना आपण पाहिला. खरोखरच या ठिकाणी या मैदानावर धावा होतात ते मात्र आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळालं जगदीश पाटील. कारण सुरुवातीचा सामना आणि 5 षटकांच्या सामन्यात तब्बल 78 धावा केल्या होत्या. प्रथम